विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठाच्या 12व्या अभंगात सांगतात, नाकळे ती कळे कळे ते नाकळे, वळे ते नावळे गुरुविन। निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झळे। बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहोन तयास धन देती। संन्याशाला दिले नाही बहुरूपियाला, सगुणी भजला तेथे पावी। अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले। उपनिषदामध्ये असं सांगतात, नमे आत्मा प्रवचनेन लभ्या। ब्रह्मस्वरूप असंग एकरस आहे। अस्ति म्हणजे त्रिकाला बाधित सत्य आहे। भाती म्हणजे चित स्वरूप स्वयंप्रकाश आहे। भाती म्हणजे प्रिय आनंदरूप आहे। वाणीचा विषय नसल्यामुळे अवाच्य आहे। अदृश्य अगोचर असल्यामुळे कळणे कठीण आहे, कारण ती कोणत्याही प्रमाणाने कळू शकत नाही। प्रत्यक्ष अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी प्रमाणाचा विषय नाही। फक्त शब्द प्रमाणाने त्या स्वरूपाचे स्मरण होते। नाम रूपात्मक जो प्रपंच आहे तो दृश्य आहे, सर्वांच्या ज्ञानाचा विषय आहे, म्हणजे सर्वांना इंद्रियादी प्रमाणाद्वारे कळतो। या नाम रूप उपाधीने ही ब्रह्मवस्तू झाकलेली आहे, त्यामुळे ती कळत नाही। अशा गूढ वस्तूचे ज्ञान होण्याचे साधन सांगतात। पहिल्या चरणात नाथ महाराज सांगतात, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविन। न कळून कळणे आणि कळून न कळणे, आणि वळे म्हणजे अनुभव येणे, अनुभवाला येणं, ती वस्तू पटणं, म्हणजे गुरु शिवाय पटलेले पटत नाही। गुरुविना अनुभव कैसा कळे। मुलीला पाहायला गेलेल्यापैकी तिच्या मैत्रिणी विचारू लागल्या की तुझा भावी नवरा टोपीवाला आहे का, पटक्यावाला आहे का, चप्पलवाला आहे का, चष्म्यावाला आहे का। तर ती मुंडकं हलवून मान हलवून नाही म्हणते। पण ज्यावेळेस तो सूटवाला आहे का असं विचारण्यात येतं, त्यावेळेस ती काहीच बोलत नाही। आता ती न बोलून बोलली म्हणजे न कळून कळाले। आधी बोलून न बोलली, आधी बोलली पण बोललीच नाही, म्हणजे कळून न कळाले। तसे विचारसागरात साधू निश्चलदासजी सांगतात, बुद्धी जाणे न जाणे ही तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। बुद्धी जाणे म्हणजे बुद्धी सांगते, आत्मा शरीर नाही म्हणजे आकारवान नाही, प्राण नाही म्हणजे क्रियावान नाही, मन नाही म्हणजे विचारवान नाही, अवस्था नाही त्याला, असे निषेधमुखाने वर्णन करते। पण तो परमात्मा नेमका कसा आहे हे सांगताना ती सांगते की मी ज्याच्या जोरावर सगळ्या वस्तूचा आकार धरते तो परमात्मा निराकार आहे, आणि अनित्य असल्यामुळे मी मरणारी आहे, मी त्याचा आकार धरू शकत नाही। म्हणजे बुद्धी आत्मा जाणता येत नाही, म्हणजे बुद्धीने कळत नाही। असे कळणे म्हणजे न कळून कळणे आहे। जो म्हणाला आत्मा बुद्धीने कळाला त्याला कळालाच नाही।
हे कळून न कळणे आहे. हा घट वस्तू प्रमेय आहे. तो डोळ्याने दिसला म्हणजे डोळा प्रमाण आहे आणि त्या घटाला पाहणारे आपण प्रमाता आहोत. प्रमेय परिच्छेदे वस्तूच्या ठाई, ती काय स्वतः सिद्धी वस्तूच्या ठाई. विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. इंद्रिय मनाला प्रमाण म्हणतात. हे जड पदार्थाचे ज्ञान करून देतात. पण आत्मा हा इंद्रिय मनाचाही प्रकाशक स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश रूप असल्याने त्याचे प्रकाशन करू शकत नाही. तो जर इंद्रिय मनाने कळू लागला, त्याचा ज्ञानाचा विषय होऊ लागला, तर परिच्छिन्न जड होईल. त्याचे स्वसंवेद्यत्व जाईल. सच दिव्याला पाहण्यासाठी दुसरा दिवा लावला तर त्याला दिवा कसे म्हणता येईल? म्हणून त्याला अतींद्रिय अगम्य अज्ञेय म्हणतात. जर ते कळाले नाही तर त्याचे ज्ञान नाही झाले तर अज्ञान जाणार नाही. मग मोक्ष कसा प्राप्त होईल अशी शंका येते. मग इंद्रिय मनाने जग शरीराचे ज्ञान होते, पण इंद्रिय मन जग शरीरासारखे कळत नाही. इंद्रिय मन न मांडले तरी आत्मा आहेच. आत्मा इंद्रिय मनाने कळत नाही म्हणून नाही मानला तर जग शरीर कोणाला कळाले? म्हणून इंद्रिय मन नसल्यावर जग शरीर नाही, पण इंद्रिय मन नसले तरी आत्मा आहेच. इंद्रिय मना वाचून आपले अस्तित्व कायम आहे. इंद्रिय मनाला इंद्रिय मनपणा आपल्यामुळेच आहे. असा नित्य उपलब्ध आत्मा आपण आहोत हे गुरुकृपेने कळते. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथी जैसी. जे कोणत्याही प्रमाणाने कळत नाही ते गुरुच्या उपदेशाने कळते. परमात्मा ज्ञानस्वरूप आहे, तो नित्य प्राप्तच आहे, पण स्वस्वरूपाच्या अज्ञानाने झाकलेला आहे. आपला आपणपया विसरू जो धनंजया, तेची रूप या अज्ञानासी. स्वस्वरूपाचे अज्ञानच जीवाला मूळ स्वरूपाचा विसर पडून त्यास जन्ममरणात्मक संसाराला घालतो. तरी अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. श्रीगुरु या अज्ञानाची निवृत्ती केवळ तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाने करतात. तो महावाक्याचे निनावे, गुरु कृपेचे निथावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटिला जैसा. तैसा विश्वस्वप्नेसी माया, नीद सांडूनी धनंजया, सहजेचेला द्वयानंदपणे जो. जड पदार्थ जाणताना प्रमेय प्रमाण प्रमाता अशी त्रिपुटी येते. घटज्ञान होण्यापूर्वी घटाचे अज्ञान असते, तसे ब्रह्माचे ज्ञान होते तेव्हा त्या त्रिपुटी असते असे नाही. व ब्रह्मज्ञान होण्याआधी ब्रह्मावर अज्ञान आहे असेही नाही, कारण ब्रह्म स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे त्यावर अज्ञानाचे आवरण आहे व ते ब्रह्मज्ञानाने निवृत्त होऊन त्यास ब्रह्म कळते असे नाही. कारण घट फुटला तर मागे खापऱ्या उरतात, पण अविद्या निवृत्ती झाली तर तिचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. म्हणून ब्रह्माचे ज्ञान होत नाही, उलट ज्ञानच ब्रह्म होते. म्हणून जो मला ब्रह्म कळले म्हणतो त्याला ब्रह्म कळाले नाही, व जो मला ब्रह्म कळत नाही म्हणतो त्यालाच ब्रह्म कळाले असे समजावे. घटज्ञान व ब्रह्मज्ञान यामध्ये असा फरक आहे. तत्वमसी महावाक्याच्या द्वारा अंतकरण वृत्ती अखंड ब्रह्माकार होते, पण ब्रह्म हे स्वयंप्रकाश असल्यामुळे ते वृत्तीकडून प्रकाशित होत नाही, स्वतः प्रकाशानेच प्रकाशित असते. म्हणून ब्रह्म हे ज्ञान विषय नसून ज्ञान स्वरूप आहे.
आणि घटज्ञानात वृत्ती घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करते व वृत्तीस्थ चिदाभासाकडून जड घटाचे प्रकाशन होते. इथे वृत्तीव्याप्ती व फलव्याप्ती लागते आणि ब्रह्मज्ञानात केवळ वृत्तीव्याप्ती लागते, फळ व्याप्ती लागत नाही. ब्रह्मज्ञानात ज्ञाता जो जीव त्याला ब्रह्म ज्ञेय न होता केवळ अज्ञानाने आवरण दूर होते. मग तो जीव जीवरूपाने राहत नाही, शून्यही होत नाही, तर ब्रह्मरूप होत नाही. तो ब्रह्मरूप असतोच, ते त्याला ब्रह्मज्ञानाने स्पष्ट होते आणि वृत्ती बाधित होते. म्हणून दृश्य प्रपंच इंद्रियाचा विषय होऊन अंतःकरणात कळतो. तो ज्ञानाचा विषय वाटतो, पण ते सत्य नाही, अनित्य नाही, तर मिथ्या आहे. आहे म्हणावे तर विचाराने खोटे ठरतात, नाही म्हणावे तर प्रतीती यायला लागली, दिसायला लागले. म्हणून माया कार्य अनिर्वचनीय मिथ्या आहेत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, लठिका व्यवहार सर्व हा संसार वायाईर झार हरिवीण. मूळ अज्ञान चितव लटिके मातयाचे कार्य ही कौतुके. म्हणून संसार रुख सत्य की वावू चिगा. वाव म्हणजे कल्पित मिथ्या अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असते, हा शास्त्र सिद्धांत आहे. तैसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. अधिष्ठानाचे ज्ञानाने दृश्य कल्पित ठरले. हा विवेक सद्गुरू वाचून कुणी पटवून देत नाही. वळे ते ना वळे गुरुविन द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. गुरु कृपेने न कळणारे ब्रह्म कळते व कळणारे जग मिथ्यात्व पटल्यामुळे ज्ञान विषय राहत नाही. अनादि कालाच्या भेद ज्ञानाचे संस्कार सत्यत्वाचे संस्कार असल्याने पुन्हा पुन्हा संशय व विपरीत भावना निर्माण होतात. अशा साधकाला सद्गुरू अनेक उपपत्तीद्वारे युक्ती प्रयुक्ती दृष्टांताने बोध करून त्या साधकाचे अज्ञान घालवून त्याला अनुभवाच्या भूमिकेवर आणून सोडतात. सद्गुरुविन ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे जाण. हे उपनिषदर्थे प्रमाण परमनिर्वाण सांगितले. तैसे निज स्वरूप आईते श्रद्धा सद्गुरूचे निहाते. खरे करुणिया ज्ञाते निज सुखाते पावले. हे ज्ञान सद्गुरू वाचून कोणी सांगत नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झळे. सगुण म्हणजे गुणासहित शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, म्हणजे हे 5 गुण आहेत. आकाशाचा गंध गुण कानाने ऐकू येतो, वाऱ्याचा स्पर्श गुण त्वचेने कळतो, अग्नीचा रूप गुण डोळ्याने कळतो, पाण्याचा रस गुण जिभेने कळतो, पृथ्वीचा गंध गुण नाकाने कळतो. ज्याला शब्द स्पर्श रूप रस गंध हे गुण नाही ते निर्गुण आहे. म्हणून ते इंद्रियाने कळत नाही. म्हणून इंद्रिय अगोचर प्रत्यक्ष आहे. सगुण इंद्रियाचा विषय आहे. मूर्ती सगुण साकार आहे. ईश्वर सगुण निराकार आहे आणि ब्रह्म निर्गुण निराकार आहे. 33 कोटी देव सगुण साकार कार्य ब्रह्म आहेत. ईश्वर कारण ब्रह्म आहे आणि कार्य कारणातीत ब्रह्म निर्गुण निराकार आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. अव्यक्त निराकार नाही ज्याकार जेथोनी चराचर हरिशी भजी. जग शरीर श्वास हे स्थूल तामस सगुण आहेत. प्राण कर्मेंद्रिय हे राजस सगुण आहेत. ज्ञानेंद्रिय मन हे सूक्ष्म सात्विक सगुण आहेत. सूक्ष्म मनाशिवाय स्थूल जगत नाही, म्हणजे सूक्ष्म मनच आहे. बर्फ म्हणजे पातळ पाणी आहे.
आणि पातळ बर्फ म्हणजे घट्ट झालेले पाणी आहे. जसं बस्ता म्हणजे घडी केलेले वस्त्र आहे आणि वस्त्र म्हणजे उकललेला गठ्ठा आहे. घडी केलेले जग आणि जग म्हणजे उकललेले मन. मन म्हणजे घडी केलेलं जग आहे आणि जग म्हणजे उकललेलं मन आहे. मग जगत भूतमय आहे का त्रिगुणात्मक आहे का मनोमय आहे? आणि मनोमय आहे म्हटल्यानंतर स्वप्न मनोमय आहे. म्हणजे जग व्यावहारिक नाही, मनोमय आहे. आणि मनोमात्रमिदं जगतः म्हणजे मन आत्म्याशिवाय नाही, म्हणजे आत्माच आहे. तसे सगुण निर्गुणाशिवाय नाही, म्हणजे निर्गुणच आहे. म्हणून सांगतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण इकू गोविंदू रे. जसे सगुण निर्गुण एकाच ब्रह्माच्या दोन बाजू आहेत. जसे धातू शिवाय चितपट नाही, धातू पासून चितपट नाही, धातू वाचून चितपट नाही आणि धातूमध्ये चितपट नाही, तसे परमात्म्याशिवाय सगुण निर्गुण नाही. परमात्म्या वाचून सगुण निर्गुण नाही, परमात्म्यामध्ये सगुण निर्गुण नाही. म्हणजे आध्यस्थ सगुण अधिष्ठान रूप निर्गुण परमात्मा आहे. म्हणजे सगुण निर्गुणाचीच शोभा आहे. नाथ महाराज पुढे सांगतात, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसी. सगुण कनिष्ठ आहे, निर्गुण श्रेष्ठ आहे, असा याच्यामध्ये भेद नाही. भक्ती मार्गात दोन्ही समान आहेत. सगुण निर्गुणाचा भेद मानला नाही. द्वैत वाव ब्रह्मणो रूपे मूर्तमच अमूर्तमच. परब्रह्माचे मूर्त व अमूर्त हे दोन रूप आहेत. प्रबोध सुधाकर ग्रंथात जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, श्रुतिभीर महापुरुषाणे सगुण गुणातीतयोरेक्यम यत्प्रोक्तं गूढतया तदहं वक्ष्यतीति विद विशदार्थं भूतेष्वन्तर्यामी ज्ञानमया सच्चिदानन्दः प्रकृते पराः परात्मा यदुकूलतिलकः स एवायम्. आचार्य म्हणतात, श्रुती व महापुराणातून सगुण व निर्गुण यांचे जे ऐक्य गूढ रूपाने सांगितले आहे तेच मी स्पष्ट करून सांगतो. सर्व आत्मा ज्ञान स्वरूप सच्चिदानंद प्रकृतीहून पर असा जो परमात्मा निर्गुण निराकार म्हणून वेदाने सांगितला, तोच हा रघुकुल तिलक भगवान श्रीकृष्ण आहे. आगा ब्रह्मया नावा अभिप्राय मी पांडवा मीची बोली जे आघवा शब्दी ही. ब्रह्म या नावाने सगळा मीच आहे. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही. मंडल आणि चंद्रमामध्ये फरक नाही, तसा ब्रह्मात आणि माझ्यात भेद नाही. निर्गुणाहुनी सगुण न्यून म्हणे तो केवळ मूर्ख जाण. सगुण निर्गुण दोन्ही समान न्यून पूर्ण असे ना. सगुण कमी नाही आणि निर्गुणापेक्षा लहान नाही असा भेद करणारा मूर्ख आहे. हे दोन्ही सारखेच आहेत, त्यात कमी आणि पूर्णता असा भेद नाही. विघुरले ते तूप होय थिजले त्या परीस गुड आहे. निर्गुणा परीस सगुण पाहे अति लवला हे आनंदू. थिजलेल्या तुपापेक्षा कडवलेले तूप गोड आहे. तसे निर्गुण ब्रह्मच ती अव्यवहार्य ब्रह्मचैतन्य, तिथे कुठलाच व्यवहार नाही. पण सगुणात भेदाचा बाध करून भक्तीचा आनंद लुटता येतो. म्हणून लूट सके तो लूटले राम नाम की लूट. क्या लूट सकेगा जब तन से प्राण जाएंगे छूट. जो नित्य सिद्ध सच्चिदानंदू प्रकृती परो परमानंदू. सगुण झाला जी गोविंदू स्वानंद कंदू स्वलीळा.
प्रकृती पलीकडचा नित्य सिद्ध सच्चिदानंद ब्रह्म आपल्यासाठी लीला करण्यासाठी गोविंद रूपात आलेला आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला येऊन तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्यासाठी सोपा झालेला आहे. जो कसो सुवर्णाची खोटी तोची वाला एका कसवटी. सगुण निर्गुण परिपाटी नाही तुटी चित सुखा. सगुणाचे भजन केले तरी निर्गुणालाच पोहोचते, कारण दोघात अभेदच आहे. जर कोणी या विषयात संशय म्हणजे विकल्प घेईल, विकल्प म्हणजे संशय घेईल, तर त्याची जीभ झडून जाईल. ही शापवाणीच आहे एक प्रकारची. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य त्यामध्ये भेद पाहू नये. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, बहुरूपी धरी संन्यासाचा विष पाहुण तयास धन देती. संन्याशाला दिले नाही बहुरूप्याला सगुणी बदला तेथे पावी. बहुरूप्याचा धंदा करणारे म्हणजे रायंदर लोक असतात. ते रोज एक सोंग म्हणजे वेश घेत असतात. कधी राजा, फकीर, पोलीस, संन्यासी, जोगी असे सोंग म्हणजे वेश घेतात. पाहणाऱ्याला ते खरेच वाटतात. एकाने बहुरूप्याने संन्यासाचा वेश घेतला. पाहणाऱ्याला ते इतके हुबेहूब वेश धारण केला, वठवला की लोकाला वाटले हा काशीचा परमहंस संन्यासी आहे. संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे याचा स्वीकार केल्याने ते नारायण स्वरूप होत असतो. काशायंतरण मात्रेन नरो नारायणो भवेत. भगवे कपडे घालणे त्यागाचे लक्षण आहे. लोक त्याचा आदर करू लागले. तो ध्यानस्थ बसून नारायण नारायण असं म्हणत होता. लोकांची श्रद्धा वाढून त्याची ते पूजा करू लागले, दक्षिणा देऊ लागले. आता तो बहुरूपी होता, संन्यासी नव्हता. म्हणून जरी संन्याशाला दक्षिणा दिली असे दिसले, पण ती बहुरूप्यालाच दिली. जैसा बहुरूपी आपल्या ठाई नाना सोंगे धरी देही. तितकी रूपे त्याशी नाही एकला पाही अद्वैत. कारण सगुण आणि निर्गुणामध्ये भेद नाही. दोन्ही टिपरी एकची नाद सगुण निर्गुण नाही भेद रे. दांडिया खेळताना दोन टिपऱ्यातून ऐकू येणारा आवाज एकच असतो. दोन टाळातून निघणारा नाद एकच असतो. तसं सगुण आणि निर्गुण हे एकाच परमात्म्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून पाचव्या चरणामध्ये महाराज सांगतात, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळखिले. गुणाच्या व्यवहारात व निर्गुण स्थितीत एक अद्वैताचाच खेळ आहे. सगुण गुणाच्या व्यवहारामध्ये व निर्गुण स्थितीत एक अद्वैताचाच खेळ आहे. सगुण परमात्म्याची भक्ती केली तर वर वर द्वैत दिसते. भज्य भाजक भजन ही त्रिपुटी दिसते. पण ज्ञानाला हे द्वैत प्रतीती मात्र आहे. सर्वात एक अद्वैत खेळते असे दिसते. अज्ञानाला मात्र हे वर्म कळत नाही. हिरवी ब्रह्म अद्वितीय नित्य हे सकळ ऋषीचे संमत. त्याशीही पुसो जाता बहुत विक्षेप तेथ उठती. एक म्हणती ब्रह्म सगुण एक म्हणती ते निर्गुण. ऐसे वाद करीती दारुण युक्ती खंडनाभिमानाने. एक म्हणती ब्रह्म सप्रपंच एक म्हणती निष्प्रपंच. मिळोनिया पाच पाच शब्द कचकच वाढविती शास्त्रकार. जगात जीव परमात्मा सगुण निर्गुण यात भेदच पाहतात. आत्मा निर्गुण नाहीच, तो गुणवान आहे. तार्किक म्हणतात आत्मा जडच आहे, तो बुद्धी ज्ञान गुणामुळे चेतन होतो. पण ही सगळी मते श्रुतियुक्ती पुढे टिकत नाहीत. अद्वैत म्हणजे ज्याच्या स्वरूपात कोणतीही द्वैत नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया इत्यादी भेदाचा परमात्म स्वरूपात अभाव आहे. नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू
हा आकाराची सीची प्रवादू वस्तुसी नाही. ज्ञानोबराय सांगतात आकाराला नाम रूप संबंध जाती क्रिया हा भेद आहे, आत्म्याला नाही. आता आकारच खोटा आहे म्हणून हा भेद खोटा आहे, पण तो दिसणारच. वेदांतात स्वगत सजातीय विजातीय असे 3 प्रकारचे द्वैत सांगतात. स्वगत भेद हा अवयवी पदार्थात असतो. वृक्षाला फांद्या पाने फुलं हे अवयव आहेत, पण आत्मा निरवयव असल्यामुळे स्वगत भेद नाही. सावयव वस्तू अनित्य असते. व्यक्ती अनेक असून जिथे जाती एक असते तिथे सजातीय भेद असतो. आत्मा एकच आहे, त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. वस्तू परिच्छेद नाही म्हणून सजातीय भेद नाही. 2 वस्तूत समान सत्तेत पण भिन्न आहेत, ती विजातीय भेद आहे. झाड आणि दगड व्यावहारिक सत्तेतल्या भिन्न वस्तू आहेत, पण आत्मा पारमार्थिक सत्तावान आहे. आत्म्यासमोर जग दृश्य जड असे आहे, पण ते आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासते म्हणून कल्पित आहे, आणि कल्पित वस्तू अधिष्ठानरूप परमात्मा असते हा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून विजातीय भेद नाही. म्हणून आत्मस्वरूपाला उपनिषदामध्ये अद्वैत म्हटलेले आहे. आकार जेथे सरे जीवत्व जेथे विरे, द्वैत जेथे नुरे अद्वय जो. आकार जिथं संपतो, जीवाला जीवपणा विरून जातो, द्वैत उरत नाही, ते अद्वैत आहे. सगुण निर्गुण रूपाने सर्वत्र अद्वैताचाच खेळ आहे. सत्व रज तम या त्रिगुण 3 गुणाहून कर्ता कर्म फळ ही त्रिपुटी बनलेली आहे. आणि हे तव त्रिपुटी तीही गुणी ही किरीटी, गुंफिली असे पटी तांतुवी जैसी. जसं तंतू हा वस्त्रामध्ये गुंफलेला आहे, आडवी उभी दोऱ्याची गुंफण आहे. कैचा लावे विन कांबळा, माती येवीन मोदळा, जळे विन कल्लोळा होणे आहे. तैसे न होणे गुणाचे सृष्टीच्या रचना रची, ऐसे काहीच गा नाहीच गा साचे. प्राणियात प्राणिजात या लागी हे सकळ, तिही गुणाचे नि केवळ. घडले आहे निखळ ऐसे जाण. पण हा जो गुणाचा व्यवहार दिसून येतो तो अद्वैत परमात्म स्वरूपाचाच आहे. कारण गुण हे प्रकृतिकार्य असून ते निर्गुण परमात्म्याच्या सत्तेनेच भासतात. ते गुण नव्हे कही गुणातया संबंध नाही, परी तयाच्या चिठाई आभासती. आभाळ आकाशा वाचून राहत नाही, प्रतिबिंब आरशाशिवाय राहू शकत नाही. सूर्य किरणामुळे मृगजळ भासते, त्याप्रमाणे स्वतःच्या निर्गुण स्वरूपास मुळीच बाधा न येता गुणांचा हा व्यवहार होतो. हे न कळाल्यामुळे द्वैताचा खेळ वाटतो, पण तो वास्तविक अद्वैताचा निर्गुण स्वरूपाचा खेळ आहे.